आता बघा मगाशी मी पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे स्वतः मुल्ला सारखेच आहेत, फक्त युनिफॉर्म घातला एवढंच त्याच्यात काहीतरी विशेष आहे. आणि तो म्हणतोय अ, हमारे साथ अल्लाह है, हा, हे हमारा धर्मयुद्ध है, असं काहीतरी तो सगळ्या त्यांच्या जनरल्सना तो संबोधतोय. आणि बोले ये अल्लाह का कानून है की तुम्ही कोई भी हरा नहीं सकता. हा पाटील सर, हा, तुम्ही हा जो मुद्दा मांडला होता त्याच मुद्द्याच्या संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज येते, ती म्हणजे पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना कदाचित त्यांची उचलबांगडी होणार आहे. त्यांना कदाचित त्यांच्या पदावरनं हटवलं जाण्याची शक्यता आहे, ताब्यात त्यांना घेतलं जाईल असं देखील समजतंय. ही ब्रेकिंग न्यूज आहे, आपल्यापर्यंत येते. याबद्दलची अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही, पण जर हा सगळा मुद्दा एस्केलेट होत असेल, येत्या काळात युद्धाची स्थिती आणखी काही दिवस कायम राहिली, तर पाकिस्तानच्या या लष्कर प्रमुखांची उचलबांगडी होणार हे बोललं जात होतं. कारण त्यांच्या अतिमहत्वाकांक्षेपायी, धार्मिक चिथावणीपायी पाकिस्तानची ही सध्याची परिस्थिती भारतानं करून ठेवलेली आहे, हे स्पष्ट आहे. आणि आताची जी अपडेट मिळते त्यानुसार पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना हटवलं गेलेलं आहे, त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. आणि याच संदर्भात आता एक वेगळं नाव समोर येत आहे. नवे लष्कर प्रमुख येत्या काळात पाकिस्तानचे दिसू शकतात. राजकीय शक्ती, लष्करी शक्तीच्या हावी झालेली आहे का पाकिस्तानमध्ये, याचं हे द्योतक आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होऊ शकतात. सुरेश पाटील सर, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया, त्यानंतर मी सतीश ढगे सरांकडे जाईल. आपलं या संदर्भातलं मत, जी ब्रेकिंग न्यूज आता आपण ऐकली ती. खरं अभिनंदन. कारण अर्धा पाऊण तासापूर्वी मी आपल्याला हा विषय मांडलेला हो होता हो की बरोबर. त्याचा हा जो चीफ आहे कसा आसिफ मुनीर कसा मूर्खासारखा बोलतोय. अरे तुम्ही जनरल सारखं बोला. आणि त्यांनी हे पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही हे पेहलगाम मध्ये जे आमच्या ज्या नागरिकांच्या वरती जे हल्ले केले, ते ते सगळं धर्मयुद्धाचंच त्याच्या मागची भूमिका आहे. त्याच्यामध्ये असं नाही की येऊन सगळ्यांनी कसा MMG किंवा मशीन गननी लोकांना मारलं ना, विचारून विचारून मारलं. आणि ज्यांनी उत्तर नाही दिलं, ज्यांनी कलमा नाही पडला, त्याचं चड्ड्या काढून त्याच्यात खतना झाली का नाही बघून मारलं. म्हणजे हा मूर्खपणा आहे. आणि ह्याचं कारण तुमचा जो चीफ होता आसिफ मुनीर, तो नालायकच होता. आणि त्याच्या प्रचिती आता आपल्याला आलीच. आणि त्याची एक क्लिप पण मी मगाशी पूर्वी कदाचित आपल्याला पाठवली असेल. आणि तो म्हणतो ये धर्म युद्ध है, अल्लाह का कानून है, तुम्हें कोई भी हरा नहीं सकता वगैरे वगैरे, अभी मैदान में उतरो वगैरे, असं तो जनरल्सना सांगतोय. आता तो त्याला काढून टाकला. आणि त्याच्यामुळे ही त्यांनी स्वतःवरती हे वाईट परिस्थिती आणून घेतली. आणि खऱ्या अर्थाने हे फेल स्टेट आहे. हा, त्यांच्याकडं तसं पाहिलं गेलं तर आमची आर्मी जी आहे, म्हणजे आमचं जे सैन्य दल आहे तिन्ही, ते प्रोफेशनल आहेत. आय मीन वी आर वन ऑफ द बेस्ट आर्मीज ऑफ द वर्ल्ड. आणि आमचे जे सैनिक आहेत किंवा नौसैनिक आहेत किंवा आमचे वैमानिक आहेत किंवा जमिनीवरती आमचे जे लष्कर आहेत, कारण मी स्वतः सुद्धा त्या जी नावं मगाशी आपण सांगितली, रजौरी, पूंछ, कुपवाडा, तिथं मी स्वतः राहिलेलो. 71च्या युद्धामध्ये मी स्वतः होतो. आणि मला पण खूप एका लढाईत लागलेलं होतं. जिथं हे फायरिंग वगैरे केले तिथं आम्ही खूप फायरिंग केलेलं आहे. आणि माझ्या बटालियनचे 6 अधिकारी 47 जवान मारले गेले होते. तर सांगायचा उद्देश काय की आपण कितीही केलं तरी फार सक्षम आर्मी आहोत. आणि हे जे यांनी स्वतःहून स्वतःला त्याला धर्मयुद्धाची त्यांनी नाही, ते धर्मयुद्धच आहे. तो बरोबरच, मी तर म्हणतो तो सत्यच बोलतोय. कारण हे त्यांच्या कुराणमध्येच लिहिलेलं आहे. मी पुन्हा 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 सांगतोय, आपण फक्त नुसतं म्हणायला नको की हे पाकिस्तानने युद्ध केलं. नो, कारण सगळे जितके पण हे आतंकवादी आहेत ते मुसलमानच आहेत. आपण का घाबरतो माहित नाही. नाही तर मुसलमानांना जर म्हटलं की आतंकवादी मुसलमानी होते, मुसलमानों का ही मतलब आतंकवाद का धर्म मुसलमान का ही होता है, इस्लामी होता है, तर ते लगेच मग गांधीच्यावर येतात आणि गोडसेंना म्हणतात गोडसे नाही आहे की. अरे पण आमच्या पुस्तकात कुठंच लिहिलं नाही रामाने कि जो भी राम की सेवा इबादत नहीं करता उसको काटो. तुमच्या इथं क्लिअर कट लिहिलेलं आहे. आता हे तर त्यांच्या सुरा 9 मध्ये 5वी आयत आहे, क्लिअरली म्हणते की घात लगाओ. हा, और अभी 4 महीने खत्म हुए हैं, अब उनको काटो, घात लगा के काफिरों को काटो. आणि त्यांच्या शाळेमध्ये शिकवलं जातं लहानपणी. म्हणजे त्यांच्या कानामध्ये अजान फुकली जाते. ते आमच्या बऱ्याचशा
नॉन मुस्लिम जनतेला माहिती नाही, नाहीये. सर, लहानपणी तुम्ही जे सांगताय ना तेच कुठंतरी या मुल्ला मुनीरच्या अंगाशी आले की काय असंच दिसतंय, कारण त्यालाच पदावरनं हटवण्याचे प्रयत्न होत आहेत, त्याला उचलबांगडी करून ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत आहेत, अशा बातम्या आता समोर येत आहेत. याबद्दलच्या अपडेट्स आपण जाणून घेऊच या. आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देतीलच, पण एक छोटासा ब्रेक मी घेतो. ब्रेक घेऊया आपण. ब्रेक नंतर लगेचच परत येऊया आणि याच महत्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स लोकशाही मराठीवर सतत 2 तास झाले आपण पाहतो आहोत. यापुढे देखील पाहत राहणार आहोत. पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.